आता सेकंड लेवल मध्ये काय शिकणार आहे तुम्ही? आता बघा, प्रत्येकाला माझं कुणालाही फोर्स राहत नाही. ज्यांना करायचं असलं तो येतोच, तो रेकी सोबत जुळतोच, ठीक आहे. पण मला माहिती देणं माझं काम आहे. आता तुम्ही 5 दिवसामध्ये जे शिकले त्याचे वेगळं येतं सेकंड लेवल आणि मास्टर लेवलमध्ये. त्यामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही घरी बसूनच हिलिंग करू शकता, कुठल्याही उद्देशाने. कुठलाही रेकी सारखे आजार, सॉरी, कॅन्सर सारखे आजार बरे झाले तर बाकी गोष्टी जर विचार कराल ना तर खूप छोट्या आहे आपल्या त्या विचार करण्यासाठी. म्हणून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही कुठल्याही उद्देशाने रेकी करू शकता. दुसरं, जे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी सुद्धा रेकी करता येते. शरीरामध्ये जे काही आरोग्याचे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी करता येते. आध्यात्मिक प्रगतीसाठी करता येते. रिलेशनशिपसाठी सुद्धा रेकीचा यूज होते. सगळ्याच कामासाठी, इव्हन मुलाचं करिअर घडवायचं आहे, मुलांच्या नोकरीसाठी ग्रीड लावायचं आहे, त्यासाठी सुद्धा हिलिंग होते. कुठलंही कारण असं मी शब्दात सांगू शकत नाही. आपलं जीवन, आपले सगळे जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होतात रेकीमधून, ठीक आहे. फक्त तुमची प्रॅक्टिस आणि तुमचा एक विश्वास महत्वाचा आहे. आता तुम्ही सेकंड लेवलमध्ये काय शिका? डिस्टन्सने हिलिंग, जगाच्या पाठीवर, एनर्जी बॉल, 4 पॉवरफुल सिम्बॉल आहे रेकीमध्ये, त्याने तुम्हाला 100% ऊर्जा जाणवते, ठीक आहे. 4 सिम्बॉलने बाकी अदर पॉवरफुल सिम्बॉल शिकणार आहे. त्यात मी अदर पॉवरफुल सिम्बॉल झालं की एक पॉवरफुल मेडिटेशन आहे त्याच्यामध्ये, त्या मेडिटेशनचा रिझल्ट खूप छान आहे. नीला मॅडम, तुम्ही ते कर्मा मेडिटेशन माहितीये का तुम्हाला? नाही, नाही मॅडम. अच्छा, कर्मा मेडिटेशन येते. वर्षानुवर्षे जे जन्माचे तुम्ही जे काही ब्लॉकेजेस, जे काही कर्मा घेऊन आले ना, ते सगळे त्याच्यामध्ये क्लीन होते. तुम्ही विश्वास नाही करणार, ते मेडिटेशन करताना तुमचे जेवढे काही ब्लॉकेजेस असेल ना, तुम्हाला त्रास होतो, ते निघून जातात पूर्ण शरीराच्या द्वारे ते मेडिटेशनच्या थ्रू, ठीक आहे. म्हणजे जे सांगायचं म्हणजे कसं, जसं आपल्यासोबत आता जे घडून राहिलं की माझ्यासोबत काय होऊन राहिलं बाबा, माझा स्वभाव असा नाही, मी अशी नाहीये, तरी माझ्यासोबत जे घडून राहिलं ते आपण आपल्याच पास्ट मधलं, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जे घेऊन आले आहे, जे आठवणी, तेच आज आपल्यासोबत घडून राहिलं. तर ते सगळं क्लीन होते ते कर्मा मेडिटेशन मध्ये. त्या कर्मा मेडिटेशन मध्ये तुम्ही मेडिटेशन करणार आहे, पण अदरवाईज त्या मेडिटेशनचा रिझल्ट तुमच्यासह तुमच्या सगळ्या फॅमिलीला होतो, ठीक आहे. नंतर एनर्जी बॉल बनवून टाकणार आहे. जे कुठल्या तुमच्या इच्छा आहे, एनर्जी बॉल आपण उद्या शिकू, बट त्या सेकंड लेवलला जे एनर्जी बॉल बनवतो त्याच्यामध्ये आपण सिम्बॉल टाकतो, आणि जेव्हा सिम्बॉल टाकतो तेव्हा ती एनर्जी अजून जास्त पॉवरफुल होऊन आपल्या इच्छा पण लवकर मॅनिफेस्ट होतात. आणि सायकिक सर्जरी, कुठल्याही व्यक्तीचा राग असो, क्रोध असो, दारूचं व्यसन असो, मोबाईलचं व्यसन असो, ते रिमूव्ह करण्यासाठी त्याच्यात ते सायकिक सर्जरी शिकवली जाते. कपूर दिया शिकवला जातो. कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कपूर दियाद्वारे तुमची या घरावर, घरातली असेल, व्यक्तीची असेल, कुठलीही नकारात्मक ऊर्जा, सायकिक अटॅक माहिती आहे तुम्हाला? काला जादू, जे बाहेरचं भूत प्रेत असतात ते. आता तिथं प्रश्न निर्माण नाही करायचं, जशा पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तशा निगेटिव्ह ऊर्जा आहे, आणि जसे आम्ही आमच्यासारखे बसले आहे ना पॉझिटिव्ह ऊर्जा द्यायला, तसेच लोक बसले आहे नकारात्मक ऊर्जा द्यायला सुद्धा, ठीक आहे. म्हणून विश्वास ठेवायचा नक्कीच आहे. कारण मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी क्लास घेतला ना, मला नाही माहित पण कोणाची तरी एका व्यक्तीची एनर्जी तशी होती, माझा क्लास झाल्याबरोबर मी झोपून होती. एवढा रिझल्ट आला मला माहित नाही करून, म्हणून म्हटलं होतं की मी जो व्हिडिओ ऑन करेन मी त्यांना शिकवून, जो राहणार नाही मी त्यांना रिमूव्ह करेन. कारण मला बी कळलं पाहिजे ना कोण काय कृती करते तर मागे. आणि करतात बघा, जसा रेकीचा फायदा होतो ना, लोक साईड इफेक्ट पण करतात, पण नाही करायला पाहिजे. एवढी पवित्र ऊर्जा आहे ना ही, तुम्ही चांगल्या कामासाठी युज करा त्या पवित्र ऊर्जेचा. कारण देणाराच जर तू बसलाय तर घेणारा बी तोच बसलाय, तू घेऊन घेईन आपल्याजवळून कधी पण. मग चांगल्या कामासाठी युज करायचं ना, आपली मुलं आहे, हसबंड आहे, आपलं घर आहे, फॅमिली आहे, त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टीसाठी युज करा. हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातो आपण, तेव्हा हॉस्पिटलमध्ये जायच्या पहिले जर तुम्ही रेकी शिकले ना, मी खरं सांगते, पहिले त्या रेकीचा रिझल्ट येईल, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टर जवळ दाखवा लागेल तुम्हाला. एवढे सुंदर अनुभव आहे रेकीचे. पण काही काही लोक इतकं इतकं फायदा उचलतात ना त्या रेकीचा, सांगता नाहीत त्यांचे कर्म त्यांच्यासोबत बाबा, आपण काही बोलू नाही शकत त्यांना, ठीक आहे. आता त्याच्यानंतर कपूर दिया नंतर पेस्ट कंट्रोल माहितीये का तुम्हाला? आपण घराच्या आजूबाजूने जे किडे मकोडे गेले पाहिजे म्हणून केमिकल टाकतो थोडं होल करून मशीनने, माहितीये पेस्ट कंट्रोल? आता हा. तिथे न करता रेकीमध्ये फक्त एक एनर्जी बॉल बनवून तुम्हाला तुमच्या घरचे जे काही तुम्हाला ऑल इन्सेक्ट आहे त्याचा त्रास होत असेल ना, तर ते सगळे तुम्हाला घरून घालवता येते, ते जातात पण. तुम्ही केलं का आरती मॅडम पेस्ट कंट्रोलचं? कारण मला खूप रिझल्ट आला. मी क्वार्टरला राहते, सरकारी क्वार्टरला, इथे खूपच होत्या पाल. नाही.
तुम्ही नाही. केलं का आरती मॅडम? नाही मॅडम. हो मॅडम, मी केलं मॅडम. रिझल्ट आहे का? हो मॅडम, आहे. कशासाठी केला होता? काय माहिती मॅडम, माझी ना टोपी केलेली आहे तर त्याच्यातून पाणी येतं खाली, तर खूप बारीक बारीक किडे यायचे, असे 2 दिवस खूप आले. मी तुम्हाला अच्छा. कॉल करते ते केलं तर हा निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते किडे निघून गेले. हा जातात. खूप रिझल्ट छान आहे त्याचा पेस्ट कंट्रोलचा. त्यानंतर आपल्या घराला सुरक्षा कवच, जसं आपल्यावर नकारात्मक ऊर्जा हवी होते ना, तशीच घरावर सुद्धा होते. बघा, कुणाच्या घरी जाणं तुम्ही तर अचानक तुम्ही घरी जाणं, त्या व्यक्तीच्या घरी पण जायची इच्छा नाही होत, कारण त्यांच्या घरावर सुद्धा सायकिक अटॅक असतो. जसा व्यक्तीवर असतो तसा घरावर असतो, कारण ती जागा आपल्याला माहित नसते कशी आहे. लोक घर बांधून घेतात, कोणी पूजा करतात, कोणी नाही करत. त्यामुळे सायकिक अटॅक घरावर सुद्धा असतो. तर ते आपल्या घराला सुरक्षा कवच कसं द्यायचं ते सांगणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सायकिक अटॅक कसा काढायचा ते सुद्धा तुम्ही याच्यात शिकणार आहे. आता सायकिक अटॅक मध्ये सगळंच आलं, काला जादू, दुसरे जे भूत प्रेत असते ते लोकांवर होतात ते सुद्धा काढता येते अगदी सेफली. ठीक आहे. म्हणून डाऊट ऐसा भी होता है क्या घेऊन प्रश्न याचा नाही समोर. ऐसाही हो. ठीक आहे. मग रिझल्ट येतो छान. आता बघा, आता सेकंड लेवलला का बरं ऍडमिशन घेतलं पाहिजे? तुम्ही ज्या उद्देशाने माझ्यासोबत जुळले, जे प्रॉब्लेम घेऊन जुळले ना, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ खरंच सोल्युशन आहे त्याचं. आता कसं आहे ना, तुम्ही जो प्रॉब्लेम घेऊन बसले ना, तो खरा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम नाहीये. तो एक ट्रिगर जो तुम्ही माइंडमध्ये बसून ठेवला की माझ्यासोबत असं. काहीच प्रॉब्लेम ऍक्च्युली राहतच नाही लाईफमध्ये. अच्छा, नेट गेलं का माझं? आहे ना? हा, व्हिडिओ हे झाले होते, पॉज झाला होता सगळ्यांचा. आता तुम्हाला जे काही आता ओव्हर थिंकिंग होते, जे काही फिजिकल मेंटली जो त्रास आहे, तो सगळा या रेकीमध्ये सॉल्व्ह होणार आहे. तुम्ही स्वतःला सुद्धा हिलिंग करणार आहे आणि तुम्ही दुसऱ्याला सुद्धा हिलिंग करणार आहे. आता बघा, एखादी गोष्ट डॉक्टर कडे लोक जेव्हा जातात, डॉक्टरनी जर आपल्याला खूप मेजर प्रॉब्लेम सांगितला तर आपण कशी करतो पैशाची व्यवस्था? तिथं आपण 1% बी हार मानत नाही, तिथं करतो आपण. पण विचार करा, ज्या ठिकाणी तुम्हाला आनंद भेटून राहिला त्या पैशाने, तुमचं अख्खं जीवन बदलून राहिलं तुमच्यासोबत तुमच्या परिवाराचं, तिथं आपण नक्की विचार करतो की घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. कारण आज डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जाणं, डॉक्टरनी सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे, ज्या गोळ्यांचा रिझल्ट नाही, ज्यांचा जसा इफेक्ट नाही होत त्याचा ज्या गोळ्यांचा साईड इफेक्ट नाही होत त्या गोळ्यांचा इफेक्ट सुद्धा शरीरावर होत नाही असं डॉक्टर सांगतात. तरी बी आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये कशा गोळ्या भेटतात. घरी येऊन रिझल्ट नाही. ते सांगितलं ना मलाच, एका डॉक्टरनी गेली केसासाठी आणि दिली किडनीसाठी. आता मी खाल्ली नाही म्हणून बरं झालं, नाही तर मला दुसरा प्रॉब्लेम चालू झाला असता ना. आजकाल थोडं ना बिझनेस झालेला आहे डॉक्टरांचा. सेवा कमी झाली आहे. त्यांचा जो उद्देश आहे ना, डॉक्टर जो म्हणतो आपण, समाजात एक समाजसेवी म्हणून बघितले जाते डॉक्टरकडे, पण डॉक्टर समाजसेवी कमी आणि बिझनेसमॅन जास्त झालेला आहे. ठीक आहे. हा कोर्स माझा 7,777 ला आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मी रेकी लेवल 2, रेकी लेवल 1 झालं आपलं, रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल 2 कोर्स शिकवणार आहे. त्यासोबत माझ्याकडून मी 2 कोर्स माझ्याकडून फ्रीमध्ये देणार आहे तुम्हाला. त्याचा मी चार्ज करत नाही. क्रिस्टलचा आणि पेंडुलम डाउजिंगचा. पेंडुलम डाउजिंग काय आहे? पेंडुलमनी तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर काढता येते, तुमचं वजन काढता येते, बीपी, शुगर, मुलांचे पर्सेंटेज काढता येते, अदरवाईज सगळं हिलिंग सुद्धा करता येते त्यांनी. ठीक आहे. तर असे मी 2 कोर्सचे हे करते, फ्रीमध्ये देते. त्याचं मी काहीच चार्ज करत नाही. फीज एकच वेळा द्यायची आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कधीही क्लास जॉईन करा, मी कुठले ना कुठले कोर्स फ्रीमध्ये देत राहते. त्याच्यात मी कुठलीही फीस घेणार नाही. ते पण कोर्स तुम्हाला फ्रीमध्येच राहील. फक्त फी एकच वेळा द्यायची. ठीक आहे. एक वेळा किती द्यायचे मॅडम? 7,777. आता बघा, तुम्हाला जर हा कोर्स का घ्यायचा? आता जर हा कोर्स तुम्हाला मनात शांती देत असेल, शरीरात आरोग्य देत असेल, नात्यांमध्ये प्रेम देत असेल आणि खिशात पैशाचा बॅलन्स देत असेल, तर कोर्स नक्की विकत घ्यायला पाहिजे. तिथं क्वेश्चन मार्क लावायचा नाही. आणि मी जबरदस्ती नाही करत, माझं काम आहे तुम्हाला रेकीविषयी सांगणं. ठीक आहे. तिथं नक्कीच घ्यायला पाहिजे, कारण आपण किट्टी पार्टीवर किती पैसे खर्च करतो? सहज करतो एका दिवसच्या आनंदासाठी. पण तुम्ही इथं एकचदा फी देऊन लाईफ टाईम तुम्हाला आनंद भेटणार आहे. आता जे फोन लावून आपण सांगणार होतो की मला असं झालं तसं झालं, याच्यानंतर रेकीत आल्यानं तुम्ही कधीच हे काम नाही करणार. एवढी मी गॅरंटी देतो तुम्हाला. कधीच नाही करणार तुम्ही तेवढा विचारच करणार नाही. तो माइंडमध्ये थॉटच येत नाही. एवढी पॉवर आहे रेकीमध्ये. रेकीला मागता मागता थकान, रेकी देता देता थकत नाही. मग आपलं आयुष्य, आपल्या आयुष्यात आता मेंटली बी प्रॉब्लेम आहे,
मेंटली बी डिस्टर्ब आहे आपण, आहे ना, सगळ्याच गोष्टींनी डिस्टर्ब आहे. मग आपण कुठे कुठे जाऊ? विचारायला ना कुठे जाऊ? हॉस्पिटलमध्ये जायचं की आपले रिलेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे की मनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे? मग त्यासाठी रेकी बेस्ट आहे ना. आता हे 7,777 तुम्ही मला बिलकुल बी फीज म्हणून देत नाहीये. खरं सांगते, या 7,777 मध्ये खरं म्हणजे तुमचं मन शांत होणार आहे. जे आजपर्यंत तुमचं मन असं विचलित होऊन गेलंय ना, ते तुमचंच मन शांत होणार आहे त्या पैशामध्ये. तुम्ही फक्त त्या पैशामध्ये तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी आनंद विकत घेणार आहे. मग तिथं आनंद जिथं भेटून राहिला तिथं कधीही मागे वळून बघायचं नाही. कारण बघा कसं सांगतो, आपल्याच आजूबाजूनी लग्न असलं किंवा रिलेशनमध्ये जर लग्न असलं तर आपण काय करतो? लग्नवाल्याचं लग्न 10,000ची साडी आपली असते ना. मग आता सांगा, त्या 10,000च्या साडीला तुम्ही किती वेळा घालता? एक वेळा. एकच दिवसचा आनंद देते 10,000ची साडी. डबल इच्छा बी होत नाही घालायची, कारण आपण घालू बी शकत नाही, आपल्याला पाहणाऱ्या मैत्रिणी असते म्हणून. आपल्याला नवीन नवीन पाहिजे. मग आता ह्या कोर्सची फी एकचदा आहे आणि एकच वेळा द्यायची आहे आणि पुन्हा लाईफ टाईम तुम्हाला या रेकी सोबत जुळायचं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही रेकीचा यूज करायचा आहे. तुम्हाला मी अजून बी सांगते, एकचदा शिकायचं आहे, पण याची तुलना तुम्हाला याचा यूज तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्यासाठी करायचा आहे. हा कोर्स नसून हा 100% तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणार आहे. तुमच्यामध्ये 100% पॉझिटिव्हिटीने चेंज होणार आहे. तुमचे रिलेशन सुधारणार आहे. तुमचे पैशाचा खिशाचा जो आपला जो काही आर्थिक प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. जे काही नातेसंबंध बिघडले आहेत ते सॉल्व्ह होणार आहे. अदरवाईज मुलांचा अभ्यास म्हणा, मुलांच्या नोकरीविषयीची ग्रेड, खूप सारे रिझल्ट आहे असे लोकांचे, खूप छान छान रिझल्ट आहे. काल त्या मॅडमचा अनुभव घेतला का? आताच ज्या मॅडम अनुभव शेअर करून गेल्या ना, या मॅडमची मी स्टोरी सांगितली होती ना, ह्या जेव्हा रेकी लेवल 1 ला जॉईन झाल्या ना, तेव्हा पहिला शक्तिपात केला ना, ह्या मॅडम 3 दिवस झोपल्या होत्या. एवढी नकारात्मक ऊर्जा आणि एवढ्या परेशान होते त्यांच्या लाईफमध्ये. एकच टिफिन होता त्यांच्याकडे, एका बाईनं सोन्याची भांडे घेतले त्यांचे. एवढ्या परेशान होऊन सांगून राहिल्या की म्हणे 1.5-2 वर्ष झाले ती बाई पैसे माझे भांडे नाही देऊन राहिली म्हणे. त्या मला सांगा ना मॅडम, सांगा ना. तर मी सांगितलं मला जसं सांगायचं होतं तसं. आता त्या बाईनं भांडे सुद्धा दिले ना, एक टिफिन होता ना 17 टिफिन झाले त्यांच्याकडे. म्हणून विश्वास खूप महत्वाचा आहे. मी शिकून जाईन, तुम्ही ऐकून जाण, तिथपर्यंत ठीक आहे, पण समोर तुमचा विश्वासच काम करणार आहे तिथे रेकीला. माझं काम आहे शिकवणं, ठीक आहे. म्हणून तुम्ही काय म्हणते बा, विश्वास घेऊन या. नाहीतर कोर्स करतो म्हटलं तर फेसबुकवर भरपूर कोर्स आहे, कुठलाही करू शकतो आपण. जिथं विश्वास नाही तिथं रिझल्ट येत नाही. आता एक प्रश्न विचारते तुम्हाला मी, तुम्ही कधीतरी शेवटचं स्वतःसाठी कधी हसले होते सांगा बरं? हसले का कधीतरी स्वतःसाठी? फक्त शक्यच नाही. आपण हसतच नाही आपल्यासाठी. आपल्याला हसवणारा पाहिजे, आपल्याला बदलवणारा पाहिजे, आपल्याला समोरून येऊन प्रेम करणारा पाहिजे, आपल्याला ते आवडते. पण खरा खेळ तो आहेच नाही. सगळं तुमच्याच मध्ये आहे. प्रेमाची ऊर्जा तुमच्याच मध्ये आहे, पैशाची ऊर्जा आहे, हेल्थची ऊर्जा बी तुमच्याच मध्ये आहे. आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे पाहिजे ना ते मॅनिफेस्ट करायची ऊर्जा सुद्धा तुमच्यामध्ये. कुठंच जायची गरज नाही. पण ती ज्याला ओळखता आली ना, तो खरंच आयुष्यात समोर जातो आणि त्याला ओळखता पण येते, तो जातो पण समोर. आता याच्या आधी कसं, मी रेकीमध्ये यायच्या आधी माझं जीवन वेगळं होतं, मला इतकं नॉलेज नव्हतं याचं. होतो जरी, पण तरी आपण कसं ऐकत नाही ना, विश्वास नाही ठेवत ना. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, गेलं तर पाहूनच यायचं, माझं असं आहे. मग मी पाहूनच आली आणि त्या रेकीला मी माझ्या जीवनात एवढं अप्लाय केलं आणि खरंच चेंज झाला, भरपूर चेंज झाला. ठीक आहे, व्हिडिओ ऑन करा. सुनीता मॅडम बसा जरा, स्थिर बसा. सगळेजण एवढे व्हिडिओ हलून राहिले ना. आता सांगते तुम्हाला, थोडं गुगलवर जाऊन तुम्हीच रिसर्च करा, सर्च करून घ्यायचा. आपला क्लास जर संपला तर आपले जे इमोशन आहे, आपण इमोशन तर ठेवतोच. यांना असं म्हटलं त्याचाही त्रास होते, त्यांना तसं म्हटलं त्याचाही होते, मी माझ्या स्वतःला म्हणते त्याचाही त्रास करून घेतो मी. हे आपलं ध्येय आहे, ठरलंच आहे. पण त्याच इमोशनच्या वारंवार सफरिंगमुळे कॅन्सर सारखे आजार होते. कालच एका मॅडमचा फोन आला आणि त्या मॅडम सोबत माझं बोलणं झालं. त्या म्हणते मला कॅन्सर आहे म्हणते. तर त्यांना मी सांगितलं तुमचं इमोशन किती होतं म्हटलं, तुम्ही कधी काढलं का म्हटलं बाहेर? तर त्या म्हणे नाही म्हणे मॅडम, बरोबर आहे म्हणे, माझं खूप दडलेलं होतं म्हणे मनामध्ये. त्या वारंवार इमोशनच्या रिपीट पॅटर्न होते ना, त्या रिपीट पॅटर्नमुळे कॅन्सर सारखा आजार होतो. मग आता याच्यातून व्हायच्या पहिलेच आपण जर आपणच आधीच स्वतःला पॉझिटिव्ह बनवून घेतलं तर चांगलं नाही का कधी बी? जर तुम्ही नेहमी हसता, काम करता आणि वरून वाटते लोकांना की ही बाई किती खुश आहे, वाटते ना, पण तुमच्या आतमध्ये काय दडलेलं आहे सफरिंग ते तुम्हालाच माहित असते.
माहित असते, फक्त आपल्याला सांगायचं असते की मी चांगली आहे म्हणून. कदाचित काही लोकांना तुमच्यासारखं सुद्धा बनायची इच्छा असेल की मला या मॅडम सारखं बनावं. नक्कीच असेल ना. आपल्यापेक्षा बी बघा, आपण जिथे आहे ना, जेवढं आपल्या जवळ आहे ना, त्याच्यापेक्षा असे पण लोक आहेत त्यांच्याजवळ काहीच नाहीये. मग त्यांची नक्की इच्छा असेल की यांच्यासारखं नक्की बनावं. पण मला माहित आहे काहीतरी तुमच्या लाईफमध्ये मिस होतंय. ते तुम्हालाच माहिती आहे. एकदा छातीवर हात ठेवून स्वतःचाच अनुभव घ्यायचा की मला काहीतरी खाली खाली वाटून राहिलं आतमध्ये, ते मला शोधायचं आहे. आणि एकदा नक्की शोधून बघा. असं बघितल्याने नाही शोधत. जेव्हा डोळे बंद करतो, छातीवर हात ठेवतो ना आपण, तेव्हा आपल्या आतमध्येच आपला मीपणा मी दिसतो. आणि ज्याला जो मी दिसला त्यानं आपलं आयुष्य बदलवलं. नीलम मॅडमला माहितीये, नीला मॅडम. बरोबर ना मॅडम? नीला मॅडम खूप त्यांची कुंडली जागरण आहे. कुंडली जागरण म्हणजे नीला मॅडम अनम्यूट करा. नीला मॅडमची कुंडली जागरण आहे. कुंडली जागरण म्हणजे खूप आध्यात्मिक प्रगती होते. बघा या मॅडमला, यांची कुंडली जागरण आहे. एवढं मेडिटेशन करते, समाजसेवा करते त्या मॅडम. आणि खूप सकाळी उठून मेडिटेशन करते. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, ते मेडिटेशननी आलेलं. कोणी म्हणन का त्यांना? आणि याच वयात काही बाया बेडवर झोपू नये, अशा बी बाया बघितल्या आपण. फक्त आपल्याला करायचं काय आहे ना, ते ठरवायचं आहे. कुंडली जागरण माहिती आहे ना तुम्हाला? कुंडली जागरण मीन्स होते आध्यात्मिक प्रगती, एका शब्दामध्ये. बाकी डिटेलमध्ये तुम्हाला तेवढं माहित करायला खूप वेळ लागेल. आध्यात्मिक प्रगती, आणि त्यांची खूप झाली आहे आध्यात्मिक प्रगती. कसं असते ना, कुठंतरी आपल्याला खंबीर दाखवायचं असते. जेव्हा आपण आपल्या कुटुंबात राहतो ना, आपल्याला सांगायचं असते, त्यांना दाखवायचं असते की मी खूप खंबीर आहे बाबा, मी तुमच्यासाठी तुमच्या सोबतच उभी आहे. पण तुम्ही ना बघा, कधीतरी विचार करा, जेव्हा एकटे बसून राहताना तर त्या डीप लेवलमध्ये तुम्ही स्वतःसाठी रडता की नाही रडत? असं येते की नाही येत डोळ्यातून? अनम्यूट करा, बोला, मला चांगलं वाटेल. बघा 5 दिवस झाले, 5 दिवसापासून तुम्ही आणि मी जुळून आहे. मला कुठंतरी ती बॉन्डिंग बनवायची होती. जरुरी नाही प्रत्येकच व्यक्ती सेकंड लेवलला येईल, मास्टर लेवलला येईल, जरुरी नाहीये. ज्याचं जमलं तो या, ज्याचं नाही जमलं काही उद्देशाने, तो आपली प्रॅक्टिस करा कंटिन्यू. बाकी मी आहे सपोर्ट करायला तुम्हाला. तुम्ही मला कधी बी प्रॉब्लेम असली कॉल करा, मी तुम्हाला सांगते. मी पण तुम्हाला, कोण बोललं का? नाही नाही. अच्छा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, ही रेकी आणि माइंड पॉवरची जे कोर्स आहे, हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये 100% बदल घडून आणणार आहे. आणि तुम्हाला परत एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे. आज विचार करा, मैत्रिणीसोबत आपण कितीतरी मजा करतो, पार्टी करतो, बाहेर जातो. आपले नातेसंबंध असते त्यांच्यासाठी आपण किती महाग महाग कपडे घालून आपण स्वतः फक्त एन्जॉय करतो एका दिवसासाठी. आणि हॉस्पिटलमध्ये जर म्हटलं डॉक्टरनी की हा जर प्रॉब्लेम आहे, तर आपण विचार सुद्धा करत नाही. कधीतरी किती इम्पॉर्टंट चीज आपण आपल्या घरी ठेवतो, तिला बी विकायला विचार करत नाही, आपण सहजतेने विकून देतो. पण या रेकीमध्ये असं होणार नाही. जेव्हा तुम्ही रेकी शिकाल ना, सगळ्यात पहिले सांगते ना, घरामध्ये एक व्यक्ती जर आजारी झाला ना, त्याच्या मागचे 4 व्यक्ती परेशान होतात ना. बिमार होणारा एक व्यक्ती आणि 4 लोक परेशान होतात. हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याच्याही पेक्षा परेशानी. इकडे जायचं की इकडे जायचं, पैसा तर जातोच जातो, पण व्यक्तीचा थकवा सुद्धा जातो त्यापेक्षा. मग सांगा, तर एकदा जर रेकी शिकून आपण त्या गोष्टीला हिलिंग करू शकतो, तर कधी एकदा रेकी शिकायलाच पाहिजे ना. आणि एकच वेळ शिकायची, आयुष्यभर तिला यूज करायची, एकचदा शिकायची आहे. कारण माहितीये का, प्रत्येक घरात एक जरी हिलर असला ना, तर त्याला दवाखान्यात जायच्या पहिले त्या हिलरला भेटावं लागेल. तो पहिले आपल्याला ठीक करा, त्याच्यानंतर मग आपण हॉस्पिटलमध्ये जायचा निर्णय घ्यायचा. कारण असे मी आणि बघा, हिलिंगचा रिझल्ट खूप छान येते, खूपच छान येते. पण आता थोडं कसं आहे ना, हिलिंग करताना आपल्याला स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. समोर तुम्ही जे काही शिकाल सेकंड लेवलमध्ये, मी ते सांगणारच आहे, हिलिंग करताना स्वतःची कशी काळजी घ्यायची. कारण समोरच्याचं जे दुखणं आहे ना, ते आपल्यापर्यंत येतं, जर आपण केअर केली नाही तर. ठीक आहे, असं म्हणजे एकदम नाही येत, थोड्या वेळासाठी येतं. माझ्या मुलीलाच मी एकदा हिलिंग केली, बेडवर झोपली होती ती, म्हणत मला पाठीमध्ये दुखत आहे. मी रेकीला कॉल केला, मी पण झोपली होती, थकली होती, त्याच्यामुळे माझ्या एवढं लक्षात नाही राहिलं प्रोटेक्शन. मी तिला रेकीला कॉल केला आणि हा हात पाठीवर ठेवला, आणि ते दुखणं मला सकाळी उठून. पण मला स्वतःला हिलिंग केलं मी सकाळी, मग ते निघून गेलं. पण मी सांगून राहिली तुम्हाला, ठीक आहे. हा प्रश्न बहुतेकच कुलकर्णी मॅडमचा होता. बरोबर ना आहे, पण ते प्रोटेक्शन घ्यायला लागते. तुम्ही प्रोटेक्शन युज नाही करा, हे एवढं घालून बसते मी, याच्यापेक्षा बी घालते मी, पण ते कसं स्टोन आहे, भारी आहे, म्हणून हात दुखते माझा, म्हणून मी नाही घालत. आणि ही प्रोटेक्ट करतात, खूप एनर्जी याच्यामध्ये, एनर्जी फील होते क्रिस्टल मधली. आज तुमचं माझ्या समोर असणं बघा, हा योगायोग नाहीये.
त्या ब्रह्मांडाला सुद्धा वाटते की तुमच्या लाईफमध्ये चेंज व्हावा. तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांनी तुमचं जे सफरिंग बघितलं, त्याला कुठे वाटत असेल की चला मी एक योग्य मार्ग दाखवते या व्यक्तीला बाहेर निघण्यासाठी. सहजासहजी कोणीही कोणाला विदाऊट उद्देशाने मिळत नाही या ब्रह्मांडात. अशी पृथ्वी गोल आहे. आहे ना. आता तुमचं आणि माझं लिहिलं होतं भेटलो ना आपण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने. सहजासहजी भेटत नाही. रेकीसोबत जुळले तर बिलकुल बी सहजासहजी भेटत नाही रेकीला. त्या ब्रह्मांडाचीच इच्छा असते. त्या ब्रह्मांडाला माहित असते की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकतेचा बदल घडवून आणायचा आहे, म्हणून त्या व्यक्तीला तिथेपर्यंत पोहोचवायचं आहे. आता खरं सांगू, आतापर्यंत ना खूप झालं रडणं, कोणातरीसाठी खोटं खोटं हसणं. आता फक्त स्वतःसाठी हसायचं आहे. इथून पुढे प्रत्येक श्वास हा स्वतःच्या आनंदासाठी जगायचा आहे. इथून पुढे फक्त आणि फक्त स्वतःवर प्रेम करायचं आहे. 1 मिनिट जा. हा बोल. कब आएगी? फक्त दाखवतो आणि आपल्या डीप लेवलवर काय चालू आहे ना हे खरंच आपल्यालाच माहित असते. किती सफरिंग असते. कधीतरी एकटं बसतो मिररमध्ये, असं बघितलं तर एक विचार येते माझ्यासोबत काय होऊन राहिलं. नक्की येते विचार, तुम्ही बघजा काय होऊन राहिलं. बसून राहिलं का अश्रूच्या धारा अशा अपने आप स्वतःवरून चालू होऊन जातात डोळ्यातून. आपण विचार बी करत नाही की काय झालं बा माझ्यासोबत, काय होऊन राहिलं, अचानक मला काय घडून राहिलं, का बरं डोळ्यातून अश्रू येऊन राहिल्या. कारण ते जे सफरिंग तुम्ही एवढ्या वर्षाचं आतमध्ये दडून ठेवलं आहे ना, ते तर बाहेर काढावं लागेल ना कधी ना कधी. आणि खरंच सांगते, इमोशन जेव्हा कधी पण रडू आला ना, रडून घ्यायचं, बाहेर निघते, त्याला आतमध्ये ठेवायचं नाही स्टोअर करून. कधीही ठेवायचं नाही स्टोअर करून. त्याचं खूप नुकसान आहे. म्हणून जे टेक्निक सांगितली ना मी गार्बेजवाली, ती करून घ्यायची सर्व्हिसिंग. आपल्या माइंडची सर्व्हिसिंग करायची. तर पैसे सुद्धा नाही लागत सर्व्हिसिंगला. एक पेन लागते 5 रुपयाचाच घ्यायचा 10च्या ठिकाणी. आणि आपल्या मुलाचे उरलेले बुक घ्यायचे. खर्च बी नाही आहे तिथं. लिहायचं आणि जाळून टाकायचं सरळ. मग त्याचा बेनिफिट 3 महिन्यात जो रिझल्ट येईल ना तुम्हाला, तुम्ही स्वतः येऊन सांगाल मला की काहीतरी झालं आमच्या लाईफमध्ये चेंज. म्हणून नक्की करा. आय प्रॉमिस, इथून पुढे तुम्ही जीवन बदलणार आहे. तुमच्या पॉझिटिव्हिटीची वाट आता इथून नवीन सुरू होणार आहे. आणि तुम्ही ज्या कुठल्या उद्देशाने माझ्यासोबत जोडले त्या उद्देशापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. आता इथून समोर चॉईस तुमची आहे, क्लास घ्यायचा की नाही घ्यायचा. सोमवारपासून हा क्लास सुरू होणार आहे. टाइम राहणार आहे 2 ते 3. ठीक आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तो मला पर्सनल मेसेज करेल, तसं मी ग्रुपवर टाकूनच देणार आहे. ठीक आहे. मॅडम हे सगळे कोर्स सर्टिफिकेट आहेत. हो हो, ISO सर्टिफिकेट देते मॅडम मी मास्टर लेवलचा. ठीक आहे. मास्टर लेवलचा. काय म्हटलं? डबल बोला. माझा ISO रजिस्ट्रेशन कोर्स आहे. 777 हा. फी होणार का कमी. या तुमचा आवाज ब्रेक होत आहे. आवाज ब्रेक होत आहे. वैशाली मॅडमचं एवढं मिस झालं. वैशाली मॅडम, तुम्ही शक्तिपात नाही घेतला. मी ग्रुपवर माहिती टाकली होती. वाटलं तर करा. बघा, समोर जर रेकीचा अनुभव घ्यायचा आहे तर शक्तिपात करावा लागेल. बाकी समोर तुमची इच्छा. ठीक आहे. मॅडम प्रत्येक लेवल मध्ये शक्तिपात घ्यावा लागतो. हो हो, लेवल 2 ला 40% असतो आणि मास्टर लेवलला 100% ऊर्जांचा शक्तिपात असतो. चालते. आज मला तुम्ही शक्तिपात दिला. आपण काय करायचं असतं हे काहीच माहित नाही. आता घेते ना मी प्रॅक्टिकल. बसा ना, आता पाणी घ्या आणि बसा, मी प्रॅक्टिकल घेते. बसा. ओके चालेल. बसा, 1 मिनिट देते. लगेच बसायचंय पाणी घेऊन. ज्याचं नाही झालं तो पण प्रॅक्टिस करा. ज्याचं झालं त्यांना ऊर्जा जाणवेल, ज्यांचं नाही झालं त्यांना कमी जाणवेल. एवढंच फरक, दुसरं काही नाही. आपण कधी करायचं मॅडम शक्तिपात? हो, मी तेच विचारत होती तुम्हाला. आता हा लगेच क्लास झाला की करून देऊ का 2ला? चालेल 2ला नाही, 2ला नाही. 12 ते 1 1ला. क्लास आहे ना, 1ला. ठीक आहे, चालेल. मुलं नाही पाहिजे रूम मध्ये. हा, तेवढी केअर करा जरा. नाही, मी झोपली आहे हॉलमध्ये. मी मागच्या रूम मध्ये चालली जाईन ना. दिवा वगैरे देवाजवळ लावून घ्यायचा की घेऊन बसायचं? दिवा म्हणजे बघा, दिवाचं काय रहस्य आहे सांगते मी. घरामध्ये जेव्हा पूजा करतो तेव्हा वातावरण बघा कसं चेंज होते. एकदम पॉझिटिव्ह लागते. बस त्याच पॉझिटिव्हिटी मध्ये बसायचं आहे स्वतःला. दिव्याचा मिनिंग तो आहे. खूप लोकांनी काय केलं माहितीये का, मागच्या ह्याला दिवा म्हणजे समोर घेऊन बसल्या. अच्छा.
म्हणूनच मनीषा मी विचारलं. मॅडम तुमचं खूप खतरनाक सफरिंग दिसते, तुम्ही मला फोन करा बरं, मेसेज करा. मनीषा मॅडम कुठे गेल्या? व्हिडिओच ऑफ झाला तुमचा. बसले का? चला पाणी आहे ना. आता बघा सगळ्यात महत्वाचं काय, रेकीला जेव्हाही तुम्ही यूज कराल तेव्हा रेकीला सगळ्यात पहिले कॉल करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आसन पाहिजे किंवा चेअरवर बसाल तर पायामध्ये चप्पल पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण जमिनीसोबत जुळून त्या ऊर्जा कनेक्ट होत नाही आपल्याला. सगळ्यात पहिले रेकीची प्रेयर शिकू आपण. आणि कुठलंही साधन यूज करायची गरज नाही रेकीसाठी. रेकी या हातामधून प्रवाहित होते, इथे चक्र असतात, ठीक आहे, याच हातामधून रेकी प्रवाहित होते. कुठलंही साधन यूज करायची गरज नाही. या रेकीचे हे जे चक्र असते या चक्रांना ऍक्टिव्ह करायला लागते. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह कराल या चक्रांना तेवढे सेन्सेशन जास्त जाणवते, तेवढी ऊर्जा जास्त जाणवते, तुमची ऊर्जा जास्त वाढते आणि त्याचा रिझल्ट पण छान येतो. ठीक आहे, चला आता रेकीला कॉल करणं शिकू आपण. हात रब करायचे. आता बघा प्रॅक्टिकल सेशन आहे तर डोळे कोणीही बंद करू नका. बाकी अदरवाईज जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस कराल तर डोळे बंद करू शकता, कारण तुम्हाला बघायचंय नेमकं काय करायचंय म्हणून ना. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. बघा क्लॉकवाईज फिरवायचंय हा. हाताला हात असे कपशेप मध्ये बोट जुळलेले, ठीक आहे, असं हात पकडायचंय आणि क्लॉकवाईज फिरवायचंय. आणि म्हणायचं काय, चार, मॅडम वैशाली मॅडम असतात, चार झील प्रोटेक्ट माय पामचक्रा, राईट साईडने घुमवायचं आहे. हळूहळू फिरवायचं आहे आणि 21 वेळा म्हणायचं आहे. तर 21 वेळा मोजत बसायचं नाही. तुम्ही जर करत जा, एनर्जी जाणवते, अंदाजाने करायचं 21 वेळेपर्यंत, ठीक आहे. चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा. थोडं मनात म्हणा, चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार झील. आणि तुम्ही सुनीता मॅडम सिम्बॉल यूज करा, चोकुरे सिम्बॉल यूज करा. शक्तिपात झाला ना तुमचा आज, सिम्बॉल यूज करा. नाही नाही नाही, इथे इथे टाका, इथं वंशा जोशी ने चोकुरे सेहेकी. चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 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 चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा. बस आता ह्या हातावर करायचं आहे. शक्तिपातवाल्यांना एनर्जी जाणवली का काही? नीला मॅडम एनर्जी तुमच्याकडे आठवत असेल तर सिम्बॉल ट्राय करून बघा ना. मॅडम हात रप नाही करायचे, डायरेक्ट खाली करायचा दुसरा हात. हा वाला हात याच्यावर घ्यायचा. आता आता पुन्हा क्लॉकवाईज. चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा. हळू करा हळू करा. चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा, 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 चार झील प्रोटेक्ट में पामचक्रा,
Charge, heal, protect में पाम चक्रा. 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 चार्ज, हील, प्रोटेक्ट में पाम चक्र. बघा, ही एनर्जी अशी पकडायची आहे एका हातामध्ये, डाव्या हातामध्ये एनर्जी पकडा आणि अशीच मुठ्ठी बांधून ठेवायची आहे. बाकी सुनीता मॅडम, ज्यांच्याजवळ सिम्बॉल आहे तो टाका, ज्यांच्याजवळ नाहीये तो नाही टाकू शकत. तुमच्याजवळ नाहीये सिम्बॉल. आता इथे पण क्लॉकवाईज फिरवायचं आहे, ठीक आहे. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्रा. हळूहळू. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्रा. Charge, heal, protect my 7 chakra. 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 हळूहळू करा मनीषा मॅडम. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार एनर्जी फील करायची. विदाऊट शक्तिपातवाल्यांना एवढी नाही होत, ज्यांचा शक्तिपात झाला त्यांना होत असेल. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 Charge, heal, protect my 7 chakra. 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 ठीक आहे. आता बॉडी अँड अवरा करू, ठीक आहे. तुम्ही नाही, माझ्याजवळ सिम्बॉल आहे म्हणून मी सिम्बॉल टाकते. टाका टाका सुनीता मॅडम, टाका. बॉडीवर टाका, बॉडीवर. हात असं ठेवायचंय छातीवर दोनही. सगळ्यांनी. हा. शीला मॅडम, तुमच्याजवळ सिम्बॉल नाहीये. मी सिम्बॉल टाकले रिअल मध्ये ड्रॉ करून, ज्यांनी एनर्जी जाणवते ते. ठीक आहे. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 Charge, heal, protect my body and aura. 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 Charge, heal, protect body and aura. तुम्ही म्हणा, मी थोडी बॅटरी लो झाली, मी चार्जिंग लावते. झालं का? झालं असेल 21 वेळा. ठीक आहे. बघा, असं 21 वेळा मोजत बसायचं नाही, एनर्जी फील होते. ठीक आहे. आता सध्या नाही होणार तुम्हाला, पण जे तुम्ही करता 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 जसं जसं करत चालता ना, तसं जसं एनर्जी वाढते आणि स्वतः फील होते ती एनर्जी. असं काहीतरी वेगळं असं फ्लो वाटते. हा, नीलम मॅडम, तुम्हाला झाला असेल. आता बघू.
सांगितलं एक एनर्जीचा बॉल madam, बनवायचा आहे. बाहेर ओके. एक एनर्जीचा बॉल बनवा. बघा हातामध्ये काहीतरी सेन्सेशन जाणवेल तुम्हाला. ज्यांचं झालंय त्यांना पण जाणवते, नाही झालं त्यांना पण जाणवते थोडं थोडं, कारण नॅचरल आहे ते. मग आता या एनर्जीला फील करा, असं खाली वर करा. तुम्हाला काहीतरी जाणवेल असं खिचाव. खालीवर असं हळूहळू हळूहळू पकडायचंय त्या एनर्जीला. फील करा. आहे का, जाणवत आहे का? सगळ्यांना अनम्यूट केलंय मी. म्यूट केलंय मी. हा चला, सुनीता मॅडम त्याच्यात चोकोरे टाका आणि म्हणा की ब्रह्मांडाला की चोकोरीच्या एनर्जीचा मला अनुभव प्राप्त करून द्या. ठीक आहे, तुमचं बी ऍक्टिव्हेशन होऊन जाईल ना. चला, झाली का, फील झाली का एनर्जी थोडीफार? माझ्यासोबत बोलायचं आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा बॉल दिव्य ऊर्जाने चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे, चार्ज झालेला आहे. हळूच या बॉलला बघा असं डोक्यावर पकडायचं आहे आणि डोळे बंद करा आणि त्या एनर्जीला फील करा. मी अफर्मेशन देते, तुम्ही बोलायचं आहे. चला, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण क्राऊन चक्र हील होत आहे. संपूर्ण हा दिव्य प्रकाश संपूर्ण बॉडीमध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये प्रवेश करत आहे. तुमचे हात वर ठेवायचे नीला मॅडम. संपूर्ण बॉडी ती एनर्जी फील करायची. संपूर्ण बॉडीमध्ये प्रवेश करत आहे. बघा, एक व्हाईट कलरचा दिव्य प्रकाश तुमच्या संपूर्ण बॉडीला व्यापून टाकलेला आहे. या दिव्य प्रकाशाने संपूर्ण बॉडीला व्यापून टाकलेला आहे. तुमचे 7 चक्र, शरीर, तुमचं मन, मस्तिष्क, बुद्धी आणि औराला व्यापून टाकलेलं आहे. संपूर्ण व्यापून टाकलेलं आहे, व्यापून टाकलेलं आहे. जो काही तणाव आहे आता डोक्यावरचा बघा स्लोली स्लोली बाहेर निघून जात आहे. जो काही डोक्यावर तणाव असेल, डोळ्यामध्ये जो काही तणाव असेल तुमचा, बघा हळूच खाली येताना, हळूच खाली येत आहे तो तणाव, संपूर्ण खाली येत आहे. कानाचं काही दुखणं असेल, नाकाची प्रॉब्लेम असेल, कुणाला दाताचा त्रास असेल, ते सगळं बाहेर निघून जाताना बघायचं आहे. अगदी सहजतेने बाहेर निघत आहे, सहजतेने बाहेर निघत आहे, सहजतेने. गळ्याचा जो काही त्रास असेल, सगळं हाताचं दुखणं, शोल्डरमध्ये जे काही पेन असेल, छातीमध्ये जे काही दुखणं असेल, ते सगळं बाहेर निघताना बघा. एक थोडा हेवीनेस जाणवेल कदाचित तुम्हाला. सगळं दुखणं त्या ऊर्जांना अनुभव करायचा आहे. त्या ऊर्जाचे स्पंदन अनुभव करायचे आहे. बघा, ती ऊर्जा स्लोली स्लोली खाली घेऊन जा. पोटाचा जो काही त्रास आहे तुम्हाला, ते सगळं दुखणं खाली येत आहे. संपूर्ण दुखणं खाली येत आहे. संपूर्ण दुखणं संपूर्ण दोनही पायामध्ये आलेलं आहे. आता बघा, त्या दोनही पायामध्ये जे काही दुखणं आहे तुमचं, ते सगळं घुटण्यामधून बाहेर निघून जात आहे. संपूर्ण बाहेर निघत आहे, संपूर्ण जमिनीमध्ये जात आहे, खूप डीप वर जात आहे, खूप डीप डीप डीप. एकदम काळ्या कलरचा प्रकाश बघा पूर्ण शरीरातून, केसापासून तर नखापर्यंत अख्खं पूर्ण शरीर तुमचं हलकं झालेलं आहे. अनुभव करायचा आहे. संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे, संपूर्ण शरीर हलकं झालंय. संपूर्ण प्रकाश निघून गेलेला आहे. तो काळा एकदम निगेटिव्ह ऊर्जा ती निघून पूर्ण शरीरामधून निघून गेली आहे. एकदम बघा जमिनीमध्ये आतमध्ये गेलेली आहे. खूप डीप लेवलवर एकदम डीपर 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 डीपर. आणि बघा, एक मोठासा एक पहाडी आहे त्या जमिनीमध्ये, आणि त्या पहाडीला हिला राऊंड राऊंड करून या ऊर्जेला जसा दोर बांधतो त्याप्रमाणे या ऊर्जेला बांधायचं आहे. अनुभव करायचा आहे. या ऊर्जेला बांधायचं आहे, पूर्णपणे बांधायचं आहे, पूर्णपणे बांधायचं आहे, पूर्णपणे बांधायचं आहे. आता तुमचा त्या ऊर्जेसोबत काहीही संबंध आला नाही. आता बघा, एक ब्रह्मांडीय दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येऊन तुमचं शरीर, मन, 7 चक्र औरा पूर्णपणे हील होत आहे. तुमचं शरीर, मन, 7 चक्र औरा पूर्णपणे हील होत आहे. पूर्णपणे हील होताना बघा, संपूर्ण तणाव काढून टाकायचा आहे. संपूर्ण जिथं कुठे दुखणं असेल तुमचं, त्या दुखण्यावर फोकस न्यायचा आहे आणि हा ऊर्जा तिथे फील करायची आहे. शरीरावर जिथं कुठे दुखणं असेल, हा प्रकाश तिथे व्हिज्युअलाइज करायचा आहे. संपूर्ण रिलॅक्स झालेला आहे,
संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालाय, संपूर्ण स्वास्थ्य लाभ, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली, संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली आहे तुम्हाला. तुम्हाला तुमच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून वर्षाव तुमच्या जीवनात होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक्यू करायचं या ऊर्जांना. स्वतःचे आभार, ईश्वर गुरूंचे आभार. थँक्यू सो मच. हळूच डोळे खुला. आता मी तुम्हाला काही जाणवलं का थोडं? बरं, तुम्हाला ऊर्जा नसून जाणवलं, पण काही रिलॅक्स वाटत आहे बॉडीमध्ये? अनम्यूट करा. एकदम रिलॅक्स वाटते. हा. मॅडम, सुरुवातीला असं जड फील झालं, नंतर रिलॅक्स झालं. हो, शक्तिपात नंतर वाटते जरा. चला, आता मी तुम्हाला एक सिम्बॉल सांगते. ते सिम्बॉलची उद्या प्रॅक्टिस करजा. आपण जे एनर्जी बॉल बनवणार आहे उद्या आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या कशा पूर्ण करायच्या त्यासाठी आपण एनर्जी बॉल बनवतो आणि ते ब्रह्मांडामध्ये टाकायचे आपल्या इच्छापूर्तीसाठी, आणि होतात. खरंच सांगून आले मी, विश्वास ठेवा, पूर्ण होतात ते एनर्जी बॉलची इच्छा. तर काही एंजेलिक सिम्बॉल शिकवत आहे मी, ते एंजेलिक सिम्बॉलची प्रॅक्टिस करून यायचा. ते सिम्बॉल थर्ड आयने ड्रॉ करायचे असते असे. तर उद्या तुम्ही प्रॅक्टिस करून यायचा त्याची, ठीक आहे? मी सांगते लगेच, मग मला एकदम अर्जंट काम आलंय. भाग्यश्री मॅडम, मी थोडंसं माझं एक काम करून आली की तुम्हाला कॉल करते. चालेल चालेल, ठीक आहे. बघा, पेन्सिल घेऊन बसा. आणि मी तुम्हाला विश बॉक्स जाऊ द्या, मी सेकंड लेवलला शिकवून, एवढं कव्हरच होत नाही माझं 5 दिवसामध्ये. आणि महत्वाचं, रेकी लेवल 2 मध्ये मी तुम्हाला जे आपल्या इच्छापूर्तीसाठी जे विश बॉक्स तयार करतात ना, आणि आपल्या इच्छा कशा मॅनिफेस्ट करायच्या, असा विश बॉक्स मी माझ्याकडून गिफ्ट मध्ये शिकवणार आहे. देणार नाहीये, शिकवणार आहे. ते देणार येणार होतं पण आलं नाही, थांबली मी. ठीक आहे. असा इच्छापूर्तीचा विश बॉक्स. आता हा रेकीचा आहे, तुम्ही साध्या याच्यात सुद्धा बनवू शकता, पण याच्यामध्ये रिझल्ट छान येतो. माझ्याजवळ साधा पण आहे आणि हा पण आहे. आता बघा, हे मी असं ग्रेड लावलेलं आहे याचं. हे जे ग्रेड दिसते ना, माझं पायराईटचा स्टोन आहे हा. रो फॉर्म मध्ये पायराईट आहे. हा मी ग्रेड पैशासाठी लावलाय. आधी मी 1 लाखाचं लावलं, ते पूर्ण झालं माझं टार्गेट. मी पुन्हा 1 लाखाचं लावलं, ते बी टार्गेट पूर्ण झालं. आता मी 5 लाखाचं लावलं. तर असे वेगवेगळे रिझनसाठी वेगवेगळे असे विश बॉक्स बनवायला शिकवते मी. आणि त्याच्यावर मग 20 मिनिटं हिलिंग करायचं आहे तुम्हाला, तर रिझल्ट येतो. आता बघा, याच्यामध्ये बनवलं मी साध्या याच्यात. हे मुलांच्या अभ्यासासाठी लावलंय मी, हे ग्रेड. मुलं चांगले अभ्यास करावे, कॉन्सन्ट्रेशन वाढवावं, यांना लाईफमध्ये खूप सक्सेस मिळावा, त्यासाठी मी अभ्यासासाठी असं ग्रेड तयार केलं. आता कुठल्याही रिझनसाठी कुठलंही असं तयार करता येते. तर हे मी माझ्याकडून गिफ्ट म्हणून शिकवते. उद्या मी मनी मंत्र देणार आहे तुम्हाला, त्याच्यासोबतच एनर्जी बॉल बनवणार आहे आपण, आणि अन्न आणि पाणी कसं चार्ज करायचं ते शिकवणार आहे. काही विसरलं याच्यातलं तर आठवण करून द्या थोडं प्लीज, कारण थोडं मागं पुढं झालंय शिकण्याचं म्हणून. चला बघा, हा बघा, ड्रॉ करायचंय माझ्यासोबत. एकदा बघून घ्या, मग ड्रॉ करा. आणि माझी पेंटिंग बरोबर नाही बाबा, थोडस समजून घे जा. मला पेंटिंग येत नाही. बघा, इन्फिनिटी सिम्बॉल आणि हार्ट सिम्बॉल याला एकत्र केला तर हा झाला अनंत प्रेमाचा सिम्बॉल. नाव लिहायचंय अनंत प्रेम. यूज कसा करायचा मी उद्या शिकवीन, फक्त ड्रॉ करा. नाव लिहायचंय अनंत प्रेम, कलर आहे लाल. एंजेलिक सिम्बॉल आहे, खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. ऐसा भी होता है क्या मनाचं नाही, फक्त यूज करायचं आणि एक इंटेन्शन द्यायचं. वर्क करते, 100% वर्क करते. अनंत प्रेमाचा सिम्बॉल, अनंत प्रेम लिहा फक्त. अनंत प्रेम, कलर लाल. जेव्हा तुम्ही विशचीट तयार कराल तुमची, जे मी ग्रीड दाखवलं आता, तशी जेव्हा विशचीट तयार करताना तेव्हा त्याला त्या कलर मध्ये ड्रॉ करायचं असते, म्हणून प्रॉपर लिहा ज्याचा कलर आणि नाव. झालं, लिहिलं, ड्रॉ केला. अनंत प्रेमाचा सिम्बॉल. उद्या सांगेन कसा यूज होतो, कुठे यूज होतो.
एकदा दाखवा की ते दिसत नव्हतं. हो हो, बघा असा हार्ट काढला, दिसत आहे का? हो दिसत आहे. आणि हा इन्फिनिटी सिम्बॉल, त्यांचा थोडा नेटवर्क इश्यू आहे मॅडमचा. गेल्या का कुलकर्णी मॅडम? तुमचं बॅकग्राऊंड साऊंड येत नसेल ना, तर सगळ्या जणी अनम्यूट करू शकता. एकटं एकटं वाटते क्लासमध्ये. बोलले की बरं वाटते थोडं. जिवंत वाटते क्लास. हा ना, तेच तर. नाही तर मग काय एकटा, मग तू अपनी गली में कुत्ता शेरवाला काम होऊन जाते ते. झाला का? ड्रॉ झाला की सांगा मला, मला समोरचं सांगायचं आहे. हो गया. हा बघा, आता बघा, हा बी लाल कलर, हा आहे अनकंडिशनल लव. आता बघा, आपल्याला आपल्या आयुष्यात अनकंडिशनल प्रेम करणारे लोक आवडते की नाही आवडत? आता माझा हा सिम्बॉल चुकला ड्रॉ करताना, हेकडा तिकडा झाला. आता याला मी व्यवस्थित काढते अजून. देवानं तेवढं त्यात तू म्हणलं पाहिजे मला, मला थोडस ड्रॉइंग, मेहंदी आणि ती येत नाही जरा. येत नाही म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये खरं म्हणजे. बघा असं काढायचं आहे. हा डॉट 1, 2 डॉट आणि 3 डॉट. अनंत प्रेम झाला अनकंडिशनल लव. आता अनकंडिशनल लव म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला निस्वार्थ अनकंडिशनल मरेपर्यंत प्रेम करणारे लोक आवडतात ना. सगळ्यांनाच आवडते. बरोबर. आओ मुझे प्यार डॉट करो यही तो पसंद है हमें. मॅडम डॉट ते एक रेषेच्या वर, एक मध्ये आणि एक खाली ना? हा 3 आहे. 1, 2, 3. तुम्ही ओके. व्यवस्थित ड्रॉ करा. माझा तो तेढा तुडा झाला, पण त्याला शेप मध्ये करा तुम्ही. हा याला पण लाल कलर. हो हो, लाल कलर. नाव काय द्यायचं? अनकंडिशनल लव. आणि प्रॅक्टिस करा थर्ड आय चक्राने थोडी. म्हणजे मी अशी अशी करत राहते ना, ते करा, उद्या करा लागते म्हणून सांगत आहे. झालं का? आता बघा, हा बी लालच कलरने अबंडन्स, अनकंडिशनल अबंडन्स. आता याचं अफर्मेशन मी उद्या बनवून सांगन सगळे याचे, कसे यूज करायचा, कसे अफर्मेशन द्यायचे हे उद्या सांगन. अनकंडिशनल अबंडन्स, अबंडन्स मध्ये पैसा, समृद्धी, आरोग्य सगळंच भरभरून ब्रह्मांड मला देत आहे. एक अफर्मेशन दिलं असं तर नुकसान होईल का आपलं, की फायदा होईल? नाही. फायदा होईल फायदा. ना. मॅडम हा एकदा कलर परत लाल. काढून दाखवता? हो हो, काढून बघा दाखवता एकदा? बघा, H, 2 आणि ही 3. कलर लाल अबंडन्स. झालं का? हम्म. आता बघा, मन बुद्धी एकाग्र. आपलं मन एकाकडे जाते आणि बुद्धी एकाकडे जाते ना. याला जर थर्ड आय चक्रावर टाकला, ड्रॉ केला, तर आपलं अफर्मेशन दिलं तर वर्क करेल की नाही करेल? मी थर्ड आय चक्रावर ड्रॉ केला आणि माझं मन आणि बुद्धी एकाग्र आहे, किंवा मी माझ्या मुलाच्या याच्यावर केला अभ्यास करताना, थर्ड आय चक्रावर ड्रॉ केला आणि एक अफर्मेशन दिलं की माझ्या मुलाचं मन बुद्धी एकाग्र आहे, तर वर्क करेल ना हे अफर्मेशन. जसं माझी जाऊनी राजे संबोधले छत्रपती शिवाजी महाराजाला, तर राजे घडवले ना. तसंच आपलेही अफर्मेशन तथास्तु होतात. यूज मी हे डिटेल चौथं आहे मध्ये. ना? हो, हे चौथं ना? डिटेल. हा, मन बुद्धी एकाग्र. समजलं ड्रॉ कसं करायचा, की पुन्हा काढून दाखवू? पुन्हा काढून दाखवा. आणि तिसऱ्याला आपण अबंडन्स नाव दिलं, ह्याला काय द्यायचं मॅम? मन आणि बुद्धी एकाग्र. बघा, ही एक ठीक. पाकळी आणि या पाकळीला इकडे कम्प्लीट केलं. आता तुम्ही व्यवस्थित काढा. मला थोडं तेढं तेवढं होऊन राहिलं ते माऊसमुळे. ठीक आहे, ठीक आहे. मनीषा मॅडम, असं डोक्यावर हात ठेवून नसते बसत. स्ट्रगल सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे, घेऊन नसते बसायचं. समोर पाहायचं काय करायचंय. सोल्युशनच नाही शोधू तर निघू कसं आपण तिथनं बाहेर? कलर सगळ्यांचा लाल आहे मॅम? आतापर्यंतचा लाल, आता चेंज होईल. हा, बरं. मॅम हे सिम्बॉलचं नाव काय आहे? मन आणि बुद्धी एकाग्र. आता बघा, हेल्थ सिम्बॉल आपल्याला सगळ्यांनाच गरज आहे याची. सगळ्यात महत्वाचं आपलं शरीर, ज्याच्यावर आपण कधी प्रेमच करत नाही. आणि कळत न कळत त्या शरीरामध्ये दुसऱ्याचा विचार करून किती सारे बिमारीचं बीज आपण पेरतो. केलंय का? पाचवं. बघा हेल्थ सिम्बॉल बघा, पण आधी बघून घ्या कसा ड्रॉ करते मी. हम्म, हम्म, कलर ग्रीन, कारण हेल्थचा कलर ग्रीन आहे. हम्म. हेल्थ हेल्थ हेल्थ.
राहू द्या थोड्या वेळ. ते हे चारही बॉक्स जोडलेले आहे ना? हा जो सगळ्यात शेवटी काढला तुम्ही तो मोकळा आहे का की जोडलाय? काय झालं? हा जो चौथा तुम्ही शेवटी काढला तो असा राऊंड आहे की तो पूर्ण अटॅच आहे? राऊंड पुन्हा मी ड्रॉ करून देते बघा. हे स्लिपिंग लाईन, याला एक सर्कल घेऊन, याला स्टँडिंग लाईन मध्ये याला सर्कल, पुन्हा याला सर्कल, आणि हे स्टँडिंग लाईन करून याला एक असं राऊंड मध्ये घ्यायचंय असं. ओके. हा थोडस माझा लहान झाला राऊंड, तुम्ही असा घ्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. झाला का ड्रॉ झाला सगळ्यांचा? हो झालं. दाखवू का? हेल्थ सिम्बॉल बघा. नाव लिहाल, विसरू नका. त्यानंतरचा आहे मनी सिम्बॉल, कलर ग्रीन. तुम्ही लाल कलर यूज करू शकता किंवा गोल्डन कलर सुद्धा यूज करू शकता इथे. मनी सिम्बॉल अफर्मेशन उद्या सांगेन. ठीक आहे, बघा बघून घे पहिले. हा ए काढला मी, याला ड्रॉ करता आला पाहिजे, नाही तर इकडचा तिकडे नाही करायचं. मनी मनी मनी, माझ्या जीवनात भरभरून आर्थिक समृद्धीच्या ऊर्जांचा फ्लो होत आहे. आता असं परमिशन देऊन तर पैसा येईन का जाईन? येईल. पण परत एकदा काढून दाखवा ना. हो. मनी मनी मनी, कलर ग्रीन किंवा ऑप्शन मध्ये लिहा गोल्ड, सॉरी गोल्डच कलर, हा गोल्डन कलर किंवा लाल कलरनी सुद्धा लिहू शकता. लिहायचं काय आहे? मनी, मनी सिम्बॉल, मनी लिहा ना. कलर हिरवा Color? हिरवा 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 किंवा गोल्डन किंवा लाल ऑप्शन मध्ये. अच्छा. सहसा मनीसाठी लाल कलर आणि गोल्डन कलरचा जास्त यूज होतो आणि रिझल्ट पण तसाच येतो. आता बघा, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बी खूप आवश्यकता आहे ना, आपल्या मुलांना पण खूप आवश्यकता आहे. यूज कसा करायचा उद्या सांगेन. एकाग्रता ठीक. माहित आहे ना, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. बघा कसा ड्रॉ करायचा. आपल्या थर्ड आय चक्रावर किंवा मुलांच्या थर्ड आय चक्रावर ड्रॉ केला आणि अफर्मेशन दिलं तर वर्क करते. खूप पॉवरफुल आहे सिम्बॉल. एंजेलिक सिम्बॉल आहे. तुम्हाला एंजलचा कोर्स माहित आहे का? एंजल खूप वर्क करतात. आपल्या आजूबाजूला असणारे लोक किंवा अचानक आपली मदत करून जातात, त्यांना एंजल म्हणतात. हम्म. मॅडम परत कलर एकदा. ऑरेंज, ऑरेंज. कॉन्सन्ट्रेशन मराठीत लिहा एकाग्रता. झाला का ड्रॉ? दुसरा करून नाही देते. झाला. एकदा परत काढून दाखवता का? हो. कळला? हम्म. हो. ठीक. आता बघा, आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप असतेच. तुम्ही किती बी हो. पॉझिटिव्ह राहा, नकारात्मक ऊर्जा आजूबाजूनं घुमत असतात आणि त्याचा त्रास होतो. तर डाव्या हातावर जर ड्रॉ करून घेतला ब्लू पेनाने आणि अफर्मेशन दिलं की माझ्यामधल्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह झाल्या आहे परमनंटली, तर एक अफर्मेशन वर्क करेल ना. हम्म. बघा, नकारात्मक ऊर्जाचा सिम्बॉल ब्लू कलरने ड्रॉ करायचा आहे. संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. कलर ब्लू. आणि आज मी ना काय केलं हो मॅडम, मी रेकॉर्डिंगच नाही केलं. सॉरी. आजचा क्लास रेकॉर्ड नाही झाला. इसका नाम क्या है? नकारात्मकता. झालं संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. आता यूज कसा करायचा उद्या मी डिटेलमध्ये सांगन, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. जसा ड्रॉ केला तसा थर्ड आय चक्राने यूज करायचा असतो जास्तीत जास्त. जेव्हा एनर्जी बॉल बनवतो आपण आपल्या ज्या ज्या अफर्मेशन साठी, त्या अफर्मेशन साठी जेव्हा एनर्जी बॉल बनवतो तर थर्ड आय चक्राने असे ड्रॉ करायला लागतात. तर प्रॅक्टिस करून ये जा, नाही तर उद्या असं मग बुक खोला तर एनर्जी बॉल डिस्कनेक्ट होईल ना. आता एनर्जी बॉल बनवायचा, याच्यात टाकायचा आहे, मग आपण पेजही पलटून बघू बी तर आपलं काम सक्सेस नाही होणार ना.
म्हणून थोडी प्रॅक्टिस करून या. ठीक आहे. आता आजचा क्लास इथंच संपवते. उद्या अजून थोडं महत्वाचं शिक्षण आहे. लास्ट डे आहे उद्याचा. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचंय तो मला पर्सनल कॉल कर जा. ठीक आहे. ठीक आहे. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून हा ब्रह्मांड ईश्वर तुमच्या चरणी देव, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चला, थँक्यू. आणि ज्यांना शक्तिपात करायचा आहे तो मला मेसेज करा. मला फोन कराल मॅडम तुम्ही आता फ्री झाले की? मी तुम्हाला करते, पण कोणाला मनीषा मॅडम, शीला मॅडम, आचल मॅडम आणि वैशाली मॅडम शक्तिपात करायचा असेल तर मला कॉल कर जा. आणि शक्तिपातसाठी जर रेकीचा अनुभव करायचा असेल तर शक्तिपात केल्यावरच रेकीचा अनुभव येतो, असा येत नाही शिकल्याने नुसतं. ठीक आहे. ठीक आहे. मला पर्सनल कॉल करा. थँक्यू.